तर शेतकरी भावांनो, आम्ही घेतलंय शेंडेंमधील काकडीचं बियाणं 40,000चं. चला तर तुम्हाला सांगतो मी काय भानगड आहे. मग मी सकाळी निघालो शेतात आणि मग रिफ्रेश केलेलं वावर आलतं बघण्याकरता. मग आम्हाला ह्या बेडवरती टाकायचं होतं शेणखत आणि काकडी लावण्यापूर्वी पहिले वावराची घ्यायची होती मशागत करून. मग आलो शेतात आणि मग सकाळ सकाळी चालते आमच्या मागं शेणखताचे ट्रॅक्टर. म्हणलं मग आपण तर घेणार आहे चॅलेंज 40 दिवसाचा. आणि मग काकडी पिकामध्ये मला कोणकोणती अडचण आली ती सांगणार आहे तुम्हाला. मग सकाळ सकाळी मी घेतलं ट्रॅक्टर चालू करून आणि निघालो की शेतात आलच्या बाजमध्ये काल जे एक ट्रॅक्टर आलतं ते आड्या बेडमुळं खूप फसत होतं. मग म्हणलं आपली छोट्या ट्रॅक्टरची रोटरी घेऊन जाऊ आणि ते रस्ता कोरून घेऊ. मग इथं आलो आणि घेतला की आडवा पट्टा कोरून पूर्ण. मग कोरून मिरून घेतला आणि लगेच तेवढ्यात आले की ट्रॅक्टरवाले बी. मग आले म्हणल्यावरती मग मी आलो त्यांच्याकडं आणि मग मला तर एकच काम दिलेलं होतं. त्यांना सांगायची एक साईड, ते सांगितलं ते अलीकडची साईड आणि मी होतो पोलाच्या साईडला. मग काय उभे उभ्या मला तेवढंच काम होतं सांगायचं. मग मी ह्या साईडला आलो आणि मग त्यांना सांगत होतं इकडे घ्या इकडे घ्या. त्यांच्याकडं काय ते ट्रॅक्टर खूप मोठं होतं. मग काय चाकं नुसते भिंगत जायचे कारण की ते ट्रॅक्टर चालत्या रोडावरती. मग त्याचे पुरे ग्रुप उतरून जात राहत्या. आणि मग मी घेतलं भाऊ मामाच्या ट्रॅपाखाली बसून. मग ते ट्रॅक्टरवाल्याने घेतले दमादमाने ट्रॅक्टर मागं आणि मग पहिली ट्रिप तर घेतली उभरून. आज आलते आमच्या खताच्या 4 टॉरल्या. मग काय 4 टॉरल्या घेतले की खाली करून राहिली होती फक्त एक टॉरली. मग त्याच्या बादमध्ये गेले सारे ट्रॅक्टर. मग खतं दिली त्यांनी उभराहून आणि मग बोलून आणलं की लेबरला बी. आणि मग अशा प्रकारे शेणखत टाकून घेतलं बेडवरती. मग किती मोठ्या 2 गाड्याला एक ट्रीप अशा करून आम्ही 6 ट्रिपा पुऱ्या शेंडेडमध्ये टाकून दिल्या. मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि